सर्वप्रथम बोनलेस चिकन कटिंग करून घ्यायचे। अर्धा किलो बोनलेस चिकन कटिंग करून घेतले। त्यानंतर टमॅटो, लिंबू, मिरची, कोथिंबीर हे कटिंग करून घ्यायचे। त्यानंतर सोललेले लसूण आणि आलं यांची मिक्सर व पेस्ट करून घ्यायची। बारीक करून घेतलेल्या बोनलेस चिकनला लिंबाचा रस, मीठ आणि जिंजर गार्लिक पेस्ट लावून घ्यायचे। चिमूटभर मिरी पूड टाकायची आहे। बारीक चिरलेला टमॅटो, कोथिंबीर, मिरची यांची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर 2 अख्खे कांदे बारीक चिरून घेतले। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, दालचिनी, तेजपत्र परतून घेतलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा तांबूस होईपर्यंत तेलात परतायचा आहे। टोमॅटो पेस्ट मिक्स करायची आहे। त्यानंतर हळद, गरम मसाला, धने पावडर, मिरी पूड हे सर्व टाकून सर्वात शेवटी चिकन टाकायचं आहे। 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यावे। खिमा तयार आहे।